आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत। भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन सबस्क्राइब करा तिलक। अरे अरे कन्हैया, ती मायावी तर अनिरुद्धचं अपहरण करते। तिला थांबवलं पाहिजे कन्हैया। थांबा बलराम दादा, थांबा। तू मला थांबवतोयस कन्हैया? आपल्या नातवाचं अपहरण होतंय आणि तू मला थांबवतोयस? बलराम दादा, समजून घ्यायचा प्रयत्न करा। चित्रलेखाला नका थांबवू। मला काही सुद्धा कळत नाहीये कन्हैया। तू मला काय समजवायचा प्रयत्न करतोयस? बलराम दादा, चित्रलेखा उषाची सखी असल्या कारणाने उषा आणि अनिरुद्धची भेट घडवू इच्छिते। सावध रहा! सावध रहा! सावधान! सावधान! नारायण नारायण, तुम्ही सत्य सांगितलं प्रभू। जिथे इच्छा असतात तिथे अडचणीतून देखील मार्ग काढता येतो। सावध रहा! सावध रहा! हे माता पार्वती, तुम्ही चित्रलेखा आणि अनिरुद्धला तुमचा रक्षा कवच प्रदान करा। पुत्री, तुझी मनोकामना अवश्य पूर्ण होईल। कोण आहे? तुला तुझा पती लवकरात लवकर प्राप्त होईल कन्या। कोण आहे? कोण आहे? हे कोण बोलतंय?
मी तुझी सासू बोलते आहे सुनबाई. हा तर चित्रलेखाचा आवाज आहे. चित्रलेखा, चित्रलेखा, चित्रलेखा. चित्रलेखा, आलीस तू? मला खूप आनंद झालाय. पण उषा, मी एकटीच आले. एकटीच? का? आता कुठे गेला तुझा सगळा आनंद? चित्रलेखा, तुला सुरक्षित पाहून माझ्या मनातील सगळ्या शंका दूर झाल्या. उषा, तुझ्या सर्व शंका तर दूर झाल्या, परंतु जिज्ञासा तर अधिकच वाढलीये की मी अनिरुद्धला घेऊन आले आहे किंवा नाही. अनिरुद्धला घेऊन आलीयस? परंतु आहे कुठे तो? तिकडे विश्राम करतोय तुझा जीवलगा. तर उषा, आता तू मला विसरलीस? नाही चित्रलेखा, मी तुला कशी काय विसरू शकते? तूच तर मला माझ्या स्वप्नातल्या राजकुमाराला भेटवलं आहेस. कोण असेल? उषा, हे असुरराज तर नसतील? बरं मग उषा, आता मी निघू? नाही चित्रलेखा, तू कशी जाऊ शकतेस? मला तुझी क्षणोक्षणी गरज भासू शकते. नंतर म्हणशील, चित्रलेखे, आता मला तुझी आवश्यकता नाहीये. काटा समजतील तुझ्या प्रेम मार्गातला. बरं, ही थट्टा मस्करी सोड आणि अनिरुद्धला शुद्धीवर आण. उषा, अनिरुद्ध तर माझ्या मायेच्या प्रभावाखाली आहे. उद्या सूर्योदय होताच माझ्या मायेचा प्रभाव नष्ट होईल. आणि मग काय होईल? मग हा शुद्धीवर येईल. आणि नारायण 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 नारायण. प्रणाम प्रभू. बोला देवर्षी, नाटकामध्ये आता कोणता रंग भरायचा आहे? प्रभू, तुम्ही तर या नाटकामध्ये 7ही रंग भरूनच टाकलेत. आणि रस? नाटक तर सर्व रंगांनी परिपूर्ण आहे. आता केवळ रौद्र रस आणि वीर रस बाकी आहेत. रौद्र रस सुद्धा त्यावेळी भरला जाईल देवर्षी, जेव्हा बाणासुराला कळून चुकेल की अनिरुद्ध उषाच्या कक्षातच आहे. आणि त्यानंतर अनिरुद्ध वीररसाचं प्रदर्शन करेल. प्रभू, काय तेच नाटकाचं अंतिम पर्व असेल? नाही देवर्षी, केवळ उषा अनिरुद्ध नाटकाचा एक अंक समाप्त होईल. परंतु अशा प्रकारचं रोमांचक नाटक प्रत्येक युगात रचलं आणि सादर केलं जाईल. त्यात उषा अनिरुद्ध नसतील भले, परंतु उषा आणि अनिरुद्धचं प्रतिनिधित्व करणारे कुणी दुसरे प्रेमी प्रेमिका असतील. त्या नाटकाचे सूत्रधार ना तुम्ही असाल आणि ना मी असेन. आपलं स्थान काळ कुणा दुसऱ्याला देऊ करेल. तरी देखील अशा नाटकांची नाट्यमयता कमी नाही व्हायची. उलट प्रत्येक दृश्य उत्कंठा आणि उत्सुकतेनं भरलेलं असेल. अशा नाटकामध्ये जेव्हा प्रियकर त्याच्या प्रेयसीला आणि प्रेयसी तिच्या प्रियकराला भेटेल ना, तेव्हा आपल्याप्रमाणेच दर्शकांना देखील अतिशय आनंद मिळेल. असाधारण स्थिती आणि प्रतिकूल अवस्थेमध्ये उषा आणि अनिरुद्धची भेट आणि मिलन झालेलं आहे.
या कारणामुळे आपल्याला अधिक आनंद वाटतोय? याचं कारण काय आहे भगवन? याचं कारण आहे प्रेम आणि प्रेमाचं साफल्य. मी समजलो नाही प्रभू. भगवान, तुम्ही तर प्रेमाचे देवता आहात. तुम्हीच मला कृपया समजवावं. देवर्षी, समस्त सृष्टींमध्ये एकच भावना श्रेष्ठ आहे आणि ती आहे प्रेमाची भावना. कामाचं पवित्र रूप आहे प्रेम आणि कामाचंच एक अपवित्र रूप आहे वासना. प्रेमाची अनेक रूपं आहेत, अनेक रंग आहेत. माता तिच्या अपत्याला वात्सल्य प्रदान करत असते. वात्सल्य प्रेमाचंच तर एक रूप आहे. ममता प्रेमाचं सर्वोत्तम स्वरूप आहे. पती पत्नीच्या सहजीवनाचा आधार विश्वास आहे. एकमेकांवरचा विश्वास. हा विश्वास सुद्धा प्रेमाचंच एक रूप आहे. वाह प्रभू वाह. पिता त्याच्या अपत्याला सुरक्षा प्रदान करत असतो, ज्याच्यामुळे अपत्य निर्धास्त राहत असते. पिता अपत्याला जी सुरक्षितता प्रदान करत असतो तो सुद्धा प्रेमाचाच एक निराळा रंग आहे देवर्षी. नारायण नारायण. एक मित्र दुसऱ्या मित्रासाठी व्याकुळ होतो. मैत्री निभावण्यासाठी खरा मित्र तळमळत असतो. देवर्षी, प्रेमाचं दुसरं नाव मैत्री सुद्धा आहे. वाह प्रभू वाह. बंधू प्रेम, भगिनी प्रेम, मित्र प्रेम, मातृप्रेम असे प्रेमाचे अनेक रंग आहेत, अनेक रूप आहेत. परंतु प्रेमाचं सर्वात मनोहारी रूप त्यावेळी बघायला मिळतं जेव्हा दोन प्रेमी एकमेकांवर प्रेम करू लागतात. प्रेमाचा मनमोहक रंग त्यावेळी उठून दिसतो जेव्हा उषेसारखी प्रेमिका अनिरुद्धासारख्या प्रेमीला तिच्या मनात स्थान देत असते आणि अनिरुद्धासारखा प्रेमी उषासारख्या प्रेमिकेला स्वप्नात पाहिल्यानंतर प्रत्यक्ष स्वतः समोर बघण्यासाठी तळमळून उठतो. वा भगवन वा. तुमची लीला निराळी आहे. देवर्षी, प्रेम दोन मनांचा संगम असतो. प्रेम दोन परिवारांना नात्यांच्या पवित्र बंधनात बांधत असतं. देवर्षी, जेव्हा मनुष्याला कुणाबद्दल प्रेम वाटू लागतं तेव्हा त्याच्या प्रभावाने त्याचं मन, त्याचं हृदय स्वच्छ आणि निर्मळ बनून जातं. त्याच्या मनामध्ये केवळ पवित्र भावनांचा उगम होऊ लागतो. खरं प्रेम भक्तीचंच एक पवित्र रूप आहे. देवर्षी, प्रेमच प्रेमिकांना भक्ती करण्यास विवश करत असतं आणि जेव्हा प्रेमिकांच्या मनामध्ये भक्तीच्या भावनेचा उगम होतो तेव्हा त्यांच्या मनांतून शत्रुत्वाचा अंत होऊन जातो. वाह प्रभू वाह वाह. नारायण नारायण. मी परत आता ते स्वप्न तर पाहत नाहीये ना? हे स्वप्न नाही राजकुमार अनिरुद्ध. जर हे स्वप्न असतं तर तुम्ही द्वारकेत तुमच्या महालात असता, पण तुम्ही द्वारकेच्या महालात नाही. तुम्ही इथे राजकुमारी उषांच्या महालात आहात. राजकुमारी उषा? होय राजकुमार. असुरराज बाणासुरांची कन्या? राजकुमार, तुम्हाला तर तुमच्या प्रेमिकेचं कुळ देखील ठाऊक आहे. म्हणजे मी शौनकपूर नगरीमध्ये आहे. तुम्हाला तर सर्व काही ठाऊक आहे राजकुमार. परंतु
परंतु मी इथे आलो तरी कसा? उषाने तुमचं अपहरण करवलंय. तुमच्या सौंदर्याने तर मला आधीपासूनच मोहित केलेलं आहे, परंतु तुमच्या धाडसाने तर मला संमोहित करून टाकले. राजकुमार अनिरुद्ध, जर तुम्ही संमोहित झाला आहात तर तुम्ही आत्ताच धरलेला हात का सोडलात? का यादव कुमार ज्यांचा एकदा हात पकडतात त्यांना अर्ध्या वाटेतच सोडून देतात? नाही तर मग काय यादव कुमार भले स्वप्नात का असेनात, जिला जन्मोजन्मी साथ देण्याचं वचन देतात ते स्वप्नातून जागे होताच मोडून टाकतात? नाही तर वचनपूर्तीसाठी यादव कुमार त्यांच्या प्राणांची सुद्धा आहुती देऊन टाकतात. यादवांनी जर कुणाचा हात एकदा का त्यांच्या हातात घेतला तर जन्मजन्मांतरांसाठी ते सोडत नाहीत. हात सोडा ना. नाही उषा, मी तुझा हात नाही सोडू शकत. जर मी तुझा हात सोडून दिला तर तुझी ही खट्याळ सखी पुन्हा माझी खिल्ली उडवेल. मला स्वतःची जराही पर्वा नाहीये उषा. मला तर तुझी चिंता आहे. जर मला तुझ्या कक्षात कुणी पाहिलं तर तुझी उगाच नाचक्की होईल. त्यामुळे मी आता इथून गेलं पाहिजे. नाही नाही, तुम्ही इथून नाही जायचं आता. उषा, मी वरात घेऊन येतो आता आणि सर्वांसमक्ष तुझा हात माझ्या हातात घेऊन तुझ्याशी विवाह करेन आणि त्यानंतर तुझ्या पिताश्रींचा आशीर्वाद देखील मागेन. पण हे संभव नाहीये राजकुमार अनिरुद्ध. तुमच्या दोघांच्या विवाहाला असुरराज बाणासुरांचा आशीर्वाद कधीही नाही मिळणार. ते तुम्हाला त्यांचा परमशत्रू मानतात. जर त्यांना याची कुणकुण जरी लागली की तुम्ही इथे उषाच्या कक्षात आहात तर अनर्थ होऊन जाईल. म्हणूनच तर माझी इथून परत जाण्याची इच्छा आहे. नाही नाही, तुम्ही इथून गेलात तर माझे प्राण देखील तुमच्या बरोबर जातील. उषा, मी तुमच्याशिवाय जिवंत नाही राहू शकत. राजकुमार अनिरुद्ध, यासाठीच तर मी द्वारकेहून तुमचं अपहरण केलंय. परंतु आता माझं इथे थांबणं उचित नाहीये. काय पत्नीच्या कक्षात पतीने थांबणं अनुचित आहे? प्रिये, आपण दोघं स्वप्नांमध्ये पती पत्नी झालो होतो, वास्तवात नाही. मग आता वास्तवात देखील व्हा. मी सगळा प्रबंध केलाय बघा. यावर राजकुमार अनिरुद्ध, विवाहाचा मुहूर्त टळून चाललाय. ये उषा. प्रभू, 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 माझं मन भयाने व्यापलं आहे. अनिरुद्धच्या चिंतेने माझं मन व्याकुळ होतंय. आपला लाडका पौत्र अनिरुद्ध त्याच्या शयन कक्षात नाहीये. म्हणजे अनिरुद्धचं कुणा असुराने अपहरण तर नाही केलं ना? परंतु हे कसं होऊ शकतं? देवी, तुम्ही धीर सोडू नका. तुम्ही देवी आहात. देवी, देवी, माझ्या या अवतार रूपामध्ये माझी साथ देण्यासाठी तुम्ही देखील तर भूलोकीवर अवतार धारण केला. तुम्ही आदी माता आहात, जगत जननी आहात. देवी, तुमच्याशिवाय माझं महत्वच ते काय? असं नका बोलू प्रभू. असं बोलून मला लज्जित करू नका. हे तर सत्यच आहे देवी. यात लज्जा ती कसली? ज्ञानी तपस्वी म्हणतातच की मी अर्थ आहे आणि तुम्ही वाणी आहात. मी न्याय आहे आणि तुम्ही नियती आहात. मी जगताचा सृष्टा आहे आणि तुम्ही सृष्टी आहात. मी यज्ञ आहे
आणि तुम्ही दक्षिणा आहात. तरी देखील तुम्ही तुमचं सत्य स्वरूप विसरून भावनेच्या अधीन कसं होऊ शकता देवी? तुम्ही अंतर्यामी असून सुद्धा या घटनेकडे केवळ चर्मचक्षूंनी का पाहताय? तुम्ही तुमच्या अंतश्चक्षूंनी पहा देवी, तेव्हाच तुम्ही माझी लीला जाणू शकाल. अनिरुद्ध सुरक्षित आहे देवी. तो बाणासुराची कन्या उषेसह विहार करतोय. ही कोणती लीला आहे प्रभू? महादेव शिवशंकरांचे पुत्र बाणांचा अहंकार नष्ट करण्यासाठी ही लीला रचली गेलेली आहे. आता तर तुझी सखी चित्रलेखा सुद्धा या कक्षात नाहीये. मग तू का बरं इतकी लाजतेस? अजूनही हा दुरावा का उषा? आता तर आपण दोघे पती पत्नी देखील झालो आहोत. जेव्हा आपण एकमेकांना ओळखत नव्हतो तेव्हा खूप दूर होतो, पण आता तर आपल्याला एकमेकांची माहिती आहे, एकमेकांना ओळखतो. मग इतका दुरावा का? जेव्हा मी तुला पहिल्यांदाच पाहिलं होतं ना उषा, तेव्हा सुद्धा तू अशीच काहीशी हसली होतीस आणि तुझ्या याच मधुर हास्याने माझ्या मनाला मोहित केलं होतं आणि मी तुला शोधण्यासाठी माझ्या घरातून बाहेर पडलो होतो. तुम्ही माझ्या इतक्या जवळ आलात आणि मला न भेटताच निघून गेलात. हो उषा, जर त्या रात्री आपली भेट झाली असती तर काय तुम्ही मला तुमच्या बरोबर घेऊन गेला असता? जर तुझ्यासारखी सुंदरी मिळत असेल तर कुणा मूर्खाची तिला सोडण्याची इच्छा होईल? इतकी आवडते मी तुम्हाला. हो, त्याहूनही अधिक. खोटं. तुझी शपथ उषा. तर मग तुम्ही मला भेटायला पुन्हा का नाही आला? याचा अर्थ असा आहे की तुला देखील माझी प्रतीक्षा होती? मला नाही, माझ्या आत्म्याला. खरंच? हो, जन्म जन्मांतरापासून माझा आत्मा तुमचीच प्रतीक्षा करत होता. परंतु आता तर तुम्हाला तुमचं प्रेम मिळालंय. अजून कुठे मिळू शकलंय? याचा काय अर्थ? बघ ना, तुझ्यात आणि माझ्यात अजून किती अंतर शिल्लक आहे. जर तुझी अनुमती असेल तर हे अंतर. जा बाबा तुम्ही. नाही नाही कुभांड, नाही. शत्रुत्वाचा अंत शत्रूच्या मृत्यू बरोबरच होत असतो, त्याआधी नाही. शत्रू बरोबर सामंजस्याने वागून शत्रुत्वाचा अंत होत नसतो. आणि महामंत्री कुभांड, तू मला शत्रूला व्याही बनवण्याचा सल्ला देतोयस काय? परंतु महाराज, परंतु बिरंतूच्या आडून आडून तू मला शत्रूला मित्र बनवण्याचा पाठ शिकवण्याचा दुस्साहस नको करूस कुभांड. मी तुमचा महामंत्री आहे असुरराज. मी अनुचित सल्ला तुम्हाला कसा देऊ शकेन? मी तर केवळ असुरांच्या राज्याच्या हितासाठी वासुदेव श्रीकृष्णांशी संबंध जोडून नवा पर्व आरंभ करण्याची गोष्ट केवळ याकरता केली होती की श्रीकृष्ण असे नाहीयेत जसं की तुम्ही त्यांना समजत आहात. कुभांड, या महाराज. या कुभांड, जर तू माझा महामंत्री नसतास तर या दीपदाणी प्रमाणे मी तुझे तुकडे तुकडे करून टाकले असते. बरं झालं महाराज, जे तुम्ही तुमच्या तलवारीने महामंत्र्यांवर वार नाही केला. अन्यथा या हत्येचं पाप माझ्या नावावर जमा झालं असतं. स्वामी, माझ्याच आदेशानुसार महामंत्र्यांनी तुमच्या बरोबर असं बोलणं केलं. तुमच्या आदेशानुसार? परंतु तुम्हाला असा आदेश देण्याची आवश्यकता तरी का वाटली महाराणी? आपल्या लाडक्या पुत्री उषेची दशा पाहून महाराज. महाराज, जर आपण उषेचा विवाह राजकुमार अनिरुद्धशी करून दिला तर आपली पुत्री सुखी होऊन जाईल महाराज. पण माझी तलवार दुःखी होऊन जाईल महाराणी. या बाणासुराच्या समोर सदा सर्वदा शत्रूंच्या मानात झुकत आलेल्या आहेत. या बाणासुराचे मान कधी कुणा शत्रू समोर कधीच झुकली नाही. आणि जर दुर्भाग्याने जर अशी वेळ आली कधीच
तर मग बाणासुराची तलवार त्याचं मस्तक त्याच्या धडापासून वेगळं करून टाकेल. महाराज, महाराज, महाराणी, वेहाच्या वेशात आलेला शत्रू शत्रूच असतो. आणि मुलीचा बाप असलो तरी शत्रू समोर मी माझं मस्तक झुकवू शकत नाही. त्यामुळे कृष्णाबरोबर नातेवाईकांसारखा व्यवहार कधीच होऊ शकत नाही, कदापि नाही होऊ शकत. त्या गवळ्याबरोबर केवळ युद्ध होऊ शकतं महाराणी. त्याच्याशी केवळ शत्रुत्वच निभावलं जाऊ शकतं, नातं नाही. परंतु मी हे युद्ध टाळू इच्छिते महाराज. परंतु मला युद्ध हवंय महाराणी, युद्ध हवंय. महाराज, आपली मुलगी उषाचा तरी विचार करा. माझा तो विचार करून झाला महाराणी. आपण उषाचा विवाह लवकरच करून देणार आहोत. महामंत्री कुभांड, आज्ञा असुरराज. तुम्ही उषेकरता सुयोग्य राजकुमाराची निवड लवकरच करा. जशी आज्ञा असुरराज. नारायण 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 नारायण. प्रणाम देवर्षी. अष्टपुत्रा सौभाग्यवती भव. प्रणाम देवर्षी. कल्याणमस्तु. वा अनिरुद्ध वा. मला नव्हतं माहीत की माझं कथन सत्य करण्यासाठी तू इतका उत्सुक होतास. मी केवळ म्हटलं होतं की सकाळी डोळे उघडताच तुझं मन मोहून टाकणारी स्वप्न सुंदरी तुझ्या समक्ष असेल. मी केवळ बोलून गेलो होतो, तू तर ते सत्य सिद्ध करून दाखवलंस. ते सुद्धा सरळ तुझ्या स्वप्न सुंदरीच्या महलात पोचून. नारायण नारायण. देवर्षी, माझी इथे यायची इच्छा अवश्य होती, परंतु अशा तऱ्हेने नाही. आणि तसंही मी इथे स्वतःहून आलेलो नाहीये, उलट आणलो गेलोय, आणि ते देखील यांची सखी चित्रलेखाच्या कृपेने. देवर्षी, तुम्ही आत तरी या आणि आसन ग्रहण करा. आम्हा दोघांना तुमची पूजा करायची आहे. नारायण नारायण. मी मानून चालतोय की मी आसन ग्रहण केलंय. मी मानून चाललोय की तुम्ही दोघांनी माझी पूजा देखील केलीत. परंतु हे द्वारकाधीशांची पौत्र वधू जर पूजा करते वेळी तुमचे पिता असुरराज बाणासूर आले तर तुमच्या दोघांच्या प्रेमाचा दरवळ तर लपवला देखील जाऊ शकत नाही. तुमचे पिता असुरराज बाणासूर याचा नक्कीच मार्ग काढत येतील. नारायण नारायण. म्हणूनच तुम्ही लवकरात लवकर राजकुमार अनिरुद्धला घेऊन द्वारकेस निघून जा. परंतु देवर्षी, उषासह शौनकपुराच्या बाहेर पडणं हे माझ्यासाठी असंभव कार्य आहे. देवर्षी, शौनकपुरात प्रत्येक दिशेला कडक पहारे लागले. नगरीतून बाहेर पडणंच कठीण आहे. बस एकदा आम्ही शौनकपुरातून बाहेर पडलो की मग कोणतीही बाधा यायची नाही. नारायण नारायण. शौनकपुरातून बाहेर पडणं सुद्धा सोपं आहे. ते कसं देवर्षी? नगरीच्या बाहेर महादेव शंकरांचं मंदिर आहे. त्याचं दर्शन घेण्यासाठी राजकुमारांनी कोणीही अडवू शकत नाही. राजकुमार अनिरुद्ध राजकुमारी उषाची सखी चित्रलेखा मायावी आहे. जर तुम्हा दोघांवर कोणतंही संकट आलं तर ती सांभाळून घेईल. आता तुम्ही दोघांनी उशीर करता कामा नये, एका क्षणाचा देखील नाही. राजकुमार अनिरुद्ध आणि राजकुमारी उषा, तुम्ही या कक्षात एकमेकांशी नातं जोडून आणि सर्वांशी नातं तोडून निर्धास्त बसला आहात. तुम्हाला माहित नाहीये
की असुरराज बाणासूर लवकरच राजकुमारी उषाचा विवाह करून देऊ इच्छित आहेत. नारायण नारायण. अच्छा, आता मी निघतो. नारायण 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 नारायण. माझा विश्वास बसत नाहीये गुप्तचर. तू नशेत तर नाहीयेस ना? नाही असुरेश्वर. गुप्तहेर चित्रसेन आणि वीरसेन हे दोन्ही मुख्य असुर राज्याचे प्रमुख मायावी गुप्तहेर होते. मग त्यांना कोण कसं मारू शकतं? मी त्यांना माझ्या डोळ्यांनी मृत्युमुखी पडताना पाहिलं होतं. चित्रसेन आणि वीरसेन दोघेही मारले गेलेत. त्या दोघांचा अंत झालेला आहे. जर हे सत्य असेल तर कोणत्या मायावीने त्यांना मारून टाकलंय? बोल गुप्तचर, बोल ना. मला शंका आहे की चित्रसेन आणि वीरसेनचा अनिरुद्धनेच अंत केला असावा. अनिरुद्धाने? गुप्तहेर, वीरसेन आणि चित्रसेनचा अनिरुद्धनेच अंत केलाय हे तू कसं म्हणू शकतोस? बोल गुप्तचर, बोल. मी तुझा तर्क ऐकण्यासाठी आतुर आहे. बोल ना. हे तुम्हालाच ठाऊक आहे असुरेश्वर की अनिरुद्धने द्वारकेहून शौनकपुरापर्यंत येण्याचं धाडस केलं होतं. तर मग अवश्य तो परत इथेच येत असावा. आणि योगायोगाने त्याचा सामना चित्रसेन आणि वीरसेनशी झाला असेल. अनिरुद्ध देखील माया जाणू नये त्याने त्या दोघांना विवश करून सत्य माहीत करून घेतलं असेल आणि मग स्वतःच्या मायावी शक्तीने त्या दोघांना नष्ट केलं असेल. मी विचार केला की जर हे काम अनिरुद्धच असेल तर तो द्वारकेत नसला पाहिजे. तर मग तू द्वारकेस गेला होता? होय असुरेश्वर, अनिरुद्ध द्वारकेत नव्हता. जर तो द्वारकेत नव्हता तर कुठे गेला होता? क्षमा करा सुरेश्वर, मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं की अनिरुद्धने शौनकपुरासाठी प्रस्थान केलेलं होतं. याचा अर्थ तुला असं म्हणायचंय की पळपुट्या कृष्णाचा नातू अनिरुद्ध पुन्हा शौनकपुरात आला आहे? होय सुरेश्वर. पळपुट्या कृष्णाचा नातू पुन्हा सिंहाच्या गुहेत परतून आलाय तर जा. जशी आज्ञा. महाराज, हे असं कोणत्या कारणाने हसत आहात आपण? ते अशासाठी कुभांड की यावेळी माझी शिकार माझ्या हातून नाही वाचू शकत. मी त्याची चिता शौनकपुरात पेटवणार आहे. चित्रसेन आणि वीरसेनाप्रमाणे तो देखील शौनकपूरच्या अंतरिक्षात उद्ध्वस्त होऊन जाईल कुभांड, उद्ध्वस्त होऊन जाईल. या मायासूर, मायासूर, प्रकट हो मायासूर, प्रकट हो. तुम्ही मायासुराला का पाचारण करतात असुरेश्वर? आता तुला कळेल दुराचक. त्याला आधी येऊ तर देत. मायासूर, प्रकट हो. प्रणाम सुरेश्वर. तुम्ही या तुच्छ सेवकाचं का बरं स्मरण केलं? काय आज्ञा आहे या सुरेश्वर? हे मायासूर, त्या गवळ्या कृष्णाचा नातू अनिरुद्ध माझी पुत्री राजकुमारी उषाला भ्रमित करतो आहे. तो उषेसह प्रेमाचं नाटक करतोय. मायासूर,
त्या गवळ्याचं इतकं दुस्साहस? हे मायासूर, माझ्या बोळा भाबड्या पुत्रीला भेटण्यासाठी तो द्वारकेहून शौनकपुरास येत असतो. असुरेश्वर, तो शौनकपुरातून द्वारकेस जिवंत परत नाही जायचा. असुरेश्वर, तुमच्या प्रतिष्ठेशी आणि सन्मानाशी जो कुणी खेळ करेल त्याला जिवंत राहण्याचा काही एक अधिकार नाहीये. मायासूर, अनिरुद्ध आकाश किंवा पाताळ जरी कुठे मिळाला तरी त्याची चिता तिथेच पेटून दे. असंच होईल असुरेश्वर, असंच होईल. आता मला आज्ञा आणि आशीर्वाद द्यावा असुरेश्वर. यशस्वी भवा. माझ्या मायाजालापासून आता मी बघतोच कोण वाचू शकतंय ते. उषा, माझ्या बरोबर चल. कुठे? इथेही नाहीये. उषा, असं वाटतंय की कोणीतरी त्याच्या मायेच्या प्रभावाने आपल्याला या कक्षात शोधायचा प्रयत्न करत होता. नारायण नारायण. प्रभू, आता तर तुमचं हे नाटक प्रत्येक क्षणी अधिकाधिक नाट्यमय होत चाललंय आणि याचं कारण आहे बाणासूर. ऋषीवर्य, उषा आणि अनिरुद्धच्या जीवनातल्या या नाटकामध्ये आता एक अजूनच आगळं वेगळं पात्र त्याचा अभिनय सादर करण्यासाठी या रंगमंचावर प्रवेश करणार आहे. तुम्ही कोणाबद्दल बोलता आहात प्रभू? बलराम दादांबद्दल देवी. असं वाटतंय की बलराम दादा या नाटकाला आता त्यांच्या क्रोधाच्या रंगाने अजूनच रंगीबेरंगी बनवणार आहेत. ते पहा. बलराम दादा तर रागावलेले दिसतायत. बघा ना, त्यांच्या हातात गदा देखील आहे. नारायण नारायण. बलराम दादा. कन्हैया, काय घडलंय बलराम दादा? बलराम दादा, तुम्ही ही अशी गदा घेऊन का फिरत आहात? कन्हैया, अनिरुद्धच्या चिंतेने मला बेचैन केलेलं आहे. त्याच्या सुरक्षेकरिता मी स्वतः शौनकपुरीला जातोय. तू पण माझ्या बरोबर ये. परंतु बलराम दादा. परंतु बिरंतु काहीही नाही कन्हैया. तू माझ्या बरोबर येणार आहेस की नाही? बलराम दादा, शौनकपुराला जाण्याची काही एक आवश्यकता नाही. अनिरुद्ध पूर्णार्थाने सुरक्षित आहे. नारायण नारायण. अनिरुद्ध सुरक्षित आहे हे तुम्ही कसं सांगू शकता प्रभू? माझ्या मते तर तो बिलकुल सुरक्षित नाहीये. असं तुम्ही का म्हणता आद्यवर्षी? याचं कारण बाणासुराला संशय आलाय की अनिरुद्ध त्याच्या राज्यात घुसलेला आहे. काय? कन्हैया, मग तर आपण लगेच शौनकपुरावर चाल करून गेले पाहिजे. नाही बलराम दादा, युद्ध आणि आक्रमण प्रत्येक समस्येचं उत्तर नाहीये. प्रभू, मग बाणासुराने ही जी समस्या उभी केलेली आहे त्याचं समाधान कसं काय व्हायचं? देवर्षी, प्रत्येक समस्येचं समाधान योग्य वेळी होत असतं. तुम्ही सगळे मिळून मला तुमच्या बोलण्याच्या चक्रव्यूहात अडकवायचा प्रयत्न करू नका. मी तुमच्या बोलण्याच्या चक्रव्यूहात अडकणार नाहीये. अरे, तिथे आपला अनिरुद्ध
त्या बाणासुराच्या तावडीत सापडलाय आणि तुम्ही इथे नुसतेच बसून आहात. हे बघ कन्हैया, हे माझ्याच्याने नाही व्हायचं. बलराम दादा, मी तुम्हाला आधीच सांगितलंय की जर समस्येने गंभीर रूप धारण केलं तर अनिरुद्धचं रक्षण करण्यासाठी आपण शौनकपुरास नक्की जाऊ. परंतु अजून तशी स्थिती निर्माणच झालेली नाही. अनिरुद्ध कुणाच्याही हाती आलेला नाही. बलराम दादा, ते पहा, अनिरुद्धचा शोध घेणं चालू आहे. कुठे गेला असेल? आणि शौनकपुरावरच्या अंतरिक्षामध्ये बाणासुराचा मायावी गुप्तहेर मायासूर अनिरुद्धाच्या शोधात सतर्क होऊन संचार करतोय. अरे, इथे पण नाहीये. आणि बलराम दादा, तो आहे बाणासूर. प्रणाम असुरेश्वर. बोल मायासूर, काय बातमी आणली आहेस? असुरेश्वर, मी शौनकपूर नगरी आणि त्यावरील अंतरिक्षामध्ये माझं मायाजाल पसरून ठेवलंय. आता तो जिथे कुठे असेल माझ्या हातून जिवंत नाही सुटायचा. चाल कुभांड. चलाव. कन्हैया, हा बाणासूर कुठे निघालाय? बलराम दादा, तो त्याच्या कन्येच्या उशेच्या कक्षात चाललाय. उशेच्या कक्षात? मग कन्हैया, आपला नातू अनिरुद्ध देखील उशेच्या कक्षातच आहे. हो बलराम दादा, तो उशेच्या कक्षातच आहे. कन्हैया, आपला अनिरुद्ध उशेच्या कक्षात आहे आणि बाणासूर सुद्धा तिथेच जातोय. तू म्हणतोयस की स्थिती गंभीर नाहीये? आपला अनिरुद्ध तर संकटात आहे कन्हैया. आपणच त्याचं सहाय्य केलं पाहिजे. चिंता करू नका बलराम दादा, या संकटाचं देखील निवारण होईल. ते कसं? बलराम दादा, कदाचित तुम्ही विसरला आहात चित्रलेखाला. चित्रलेखा? कन्हैया, ही रुक्मिणीच आहे ना? नारायण नारायण. हो बलराम दादा, ही रुक्मिणीच आहे, चित्रलेखा नाही. अच्छा, बलराम दादा, तुम्ही मला चित्रलेखा समजत होतात तर म्हणूनच कदाचित तुम्ही माझ्याशी बोलत नव्हतात. बलराम दादा, आता तुम्ही पहा चित्रलेखेला. ती पहा. नारायण नारायण. राजकुमार, उषा, मी खूप घाबरले. तू का घाबरलेली आहेस चित्रलेखा? चित्रलेखा, तू तर निर्भय आहेस. तूच तर द्वारकेत घुसून माझं अपहरण करण्याचं साहस केलं होतंस. या साहसामुळेच तर मी भयभीत झाले राजकुमार अनिरुद्ध. असं समजा हवं तर संकटाच्या ढगांनी चारी बाजूंनी घेरलंय. कोड्यात का बोलतेस चित्रलेखा? स्पष्टपणे का बोलत नाहीयेस की कोणतं संकट येऊ घातलंय? राजकुमार अनिरुद्ध, तुम्ही द्वारकेत नाही आहात. हा समाचार असुरराज बाणासुरांना मिळालेला आहे. मग त्यात भयभीत होण्यासारखं ते काय? या बातमीवरून त्यांनी अनुमान लावलंय की तुम्ही शौनकपुरात आहात आणि शौनकपुरात तुम्ही इथे असाल हेही त्यांना कळून चुकलंय. अर्थात असं राजकुमारी की त्यांना हे कळून चुकलंय की तूच राजकुमार अनिरुद्धला तुझ्या कक्षात लपवून ठेवलंयस. नाही, हा केवळ त्यांचा संशय मात्र आहे. या संशयालाच विश्वासात बदलण्यासाठी असुरराज बाणासूर स्वतः कोणत्याही क्षणी अचानक या कक्षात येतच असतील.
राजकुमार अनिरुद्ध, आता आपल्याकडे विचार करायला देखील वेळ नाहीये. आणि उषा, हे तर निश्चित आहे की ज्या क्षणी असुरराज या कक्षात प्रवेश करतील त्या क्षणी तुझी प्रेम कहाणी अपूर्ण राहून जाईल. नाही चित्रलेखा, नाही. उषा, सत्य नेहमीच कठोर आणि कटू असतं. आता आपण काय करू शकतो चित्रलेखा? आपण आता काही करू शकत नाही उषा. मला निराश नको करूस चित्रलेखा. तुला निराश होण्याची जराही आवश्यकता नाहीये उषा. मी एकटाच एक अक्षौहिणी सैन्य समान आहे. ज्या प्रकारे तुझे पिताश्री अजय आहेत, अगदी तशाच प्रकारे मी देखील अजयच आहे. मी या क्षणी तुला इथून द्वारकेस घेऊन जाईन. राजकुमार अनिरुद्ध, हे इतकं सहज नाहीये जितकं तुम्हाला ते वाटतंय. तुम्ही केवळ एक अक्षौहिणी सैन्यासमान आहात आणि असुरराज बाणासुरांकडे अशा कितीतरी अक्षौहिणी सेना आहेत. परंतु असुराज इथे येण्यापूर्वीच मी उषेला घेऊन इथून निघून जाईन. कसे निघून जाल तुम्ही? कसे निघून जाल? ज्या प्रकारे एक कुशल सेनानी त्याच्या शत्रूला चारी बाजूंनी वेढा घालतो, त्याच प्रकारे असुरराज बाणासुरांनी या महालाला देखील चारी बाजूंनी घेरले. या बघा, ते बघा. आणि तुम्ही मायावी देखील असू शकता असं अनुमान लावून असुरराज बाणासुरांनी आधीपासूनच त्यांच्या मायावी गुप्तहेर मायासुराला शौनकपुराच्या अंतरिक्षात तैनात केलंय. तो पहा. आणि आता स्वतः असुरराज बाणासुर कोणत्याही क्षणी या कक्षात येतच असतील. राजकुमार अनिरुद्ध, जेव्हा असुरराज स्वतः या कक्षात येतील तेव्हा तुम्ही सशस्त्र असून सुद्धा निशस्त्रासमान असाल. राजकुमार अनिरुद्ध, तुम्ही त्यांना तुमच्या मायेने देखील भ्रमित नाही करू शकणार, कारण असुरराज बाणासुर स्वतः महामायावी आहेत. तुम्ही कुठेही लपा, कोणतेही रूप धारण करा, पण असुरराज बाणासुरांच्या डोळ्यात धूळफेक नाही करू शकणार. कृष्णा